बरकत काय रे काय अबू जावर लवकर हातपाधून चांगली कापड घाल का पिक्चरला गाणी का आज चला नाही अंजली बाई आल्या शेताकडे काय राणा बाई काय पहिल्यांदा इकडे आल्यात बाई काय तू बी अरे अरे यांच्या बरोबर तो घोटाळो कल्पेश तो बी येणार आहे शेत बघायला त्यांच्या समोर गबळ्यासारखं ना ग जा कापड घाल तू आणि इकडे कशाला आलाय एकदा सांगितलं ना व शेत बघायला जावर लवकर काय राणा तू कल्पेश येणार आहे म्हणून तू काय एवढी उड्या मारायला लागलाय अरे हे अरे तू येणार आहे म्हणून नाही हे अंजली बयात समत सांगतो म्हणल्यात की डोळं बंद केल्यावर त्या का दिसतात मी पुन्हा संग लगीन करायचं अरे समद कळणार बघ आपल्याला समदा घोटाळा मिटणार आज उशीर करू नकस जावर लवकर आणि हा थोबाड दू आणि पावडर बिवडर लाव जरा जा काय रे राणा तू कल्पेश शेट बघा येणार आहे का मला बघा येणार आहे हेच कळण झाले मला लई शान आहेस जा जा ए काय बघतोय हा गाडी चालवतो का काय करतो ए तू मला काय बोलते तुझे डोळे फुटले काय एक तर रॉंग साइड ने येते आणि वरून मलाच बोलते तुझ्या बाचा रस्ता आहे काय ए माझ्या नाही तर काय तुझ्या बाचा रस्ता आहे का? इकडे या ए राम भाऊ अहो आपलं पाहुणे ते पाहुणा येतोय असू दे या नाही असू दे असू दे मी घेतो थोडा जा सावकाश जा नमस्ते. काय नाही आलं अरे बघ ने एक तर स्वतः लॉ तोडते उलट्या साईडने येते आणि मला उलटा सुलटा बोलते ते अहो कल्पेश भाऊ अहो गावामध्ये आरेला कार लगेच होते आणि तुम्ही प्रेमाने बोलला असता तर रामभाऊनी नवीन रस्ता बनवून दिला असता तू जोक करायचे आता एकटा माणूस कसा अख्खा रस्ता नवा बांधेल कल्पेश तू आधी गाडी साईडला लावून ये. अरे पण पार्किंग कुठे अहो कुठं बी करा समजा आपलंच आहे ओके या 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 आमच्या शेतात स्वागत आहे तुमचं पाटेबाईने असला कसला दोस्त पाळा येऊ मला तर राग यायच्या आधी हसूच्या लागले अंजली ए नवो घोटाडो कोणचे कधीपासून माझ्याकडे अशा वरून खालून बघते ते यो यो बरकत आणि त्याचे अब्बू आणि माझं बी आणि हे कल्पेश अंजलीबाईंचं मुंबईचं पाहुणं हॅलो हॅलो बरकत ना बुवे समजा शेत सांभाळतात ओके ओके यू मीन केअर टेकर नो अरे तुला इंग्लिश समजत नाही काय रे बाबा केअर टेकर मीन्स ते सर्वंट अरे कसा सांगायचा तुला ते नोकर आहे ने छ्या नोकर नाही घरातली माणसं आहेत आपली आणि ते आहेत म्हणून आपण आहे हे बरकत माझा जीवाभावाचा दोस्त आहे आणि अब्बू माझा बी अब्बू आहेत हे अंजली तुझा हा फ्रेंड म्हणजे एकदम मेलोड्रामॅटिक आहे ते 1980s च्या फिल्म मध्ये असतात नाही तसे कल्पेश स्टॉप जजिंग पीपल. ही इज अ गुड पर्सन अँड व्हेरी इनोसंट. अरे मी तर तुला बास. राणाजी हा. आपण कल्पेशला शेत दाखवूया. चालते चला
या ही आमची हिर 60 फूट आडवी आणि 20 पुरुष खोल आहे. 12 माही पाणी असते. आमच्या शेतीला लई मोठी साथ यायची. हो, आणि इथल्या माणसांनाही. वे प्रसंगी ही वीर इथल्या पैलवानांना स्त्रियांपासून लपवते सुद्धा. फनी है. चला या बस या बस बाय तुम्ही घ्या चहा घ्या. घ्या. नाही, मी हा चहा नाही पिऊ शकत आहे. हो शेतात आहे ते दुसरं काय मिळणार. तर घ्या की. नाही, इट्स ओके. आय एम फाईन फाईन. हा, काय झालं? अरे हायजीन प्रॉब्लेम. आय थिंक यू शुड नॉट ड्रिंक दिस टू. हो, अरे नको पिऊ, बीमार पडशील ने. मी सांगते ना, नको पिऊ. वी आर फाईन. हा, ओके. हा मम्मी, जय श्री कृष्ण. ते माझ्या मम्मीचा फोन आहे ना, मी येते हा 2 मिनिट मध्ये. हा बोलो. बहु सारू. तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मला हाच चहा हवाय. मी पिते. હા મમ્મી. હેલો, હવે સાંભળે છે? હા હા, હું મજામાં. તમે બધા મજામાં છે ને? હા હા હા, ચાલશે. अरे હા હા. बाई तुम्ही आज सांगणार होतात ना व? मग चला. हे अंजली, तू मला ते शेत दाखवणार होते ने, आले हवे. बरकत पाहुण्यांना आपलं शेत दाखव. ए नाही राहणार. अरे मला ते साहेबराला घेऊन जायचंय फिरायला. बरकत हा? साहेबरावला बी घेऊन जा की संगत. हा? हा हा चला या हा. चल. हे अंजली, तू पण चल ने. मी आधी बघितलंय. तू जाऊन बघून ये. ए नाही हो, ए तू आलीस तरच मी जाणार. हा, ए एवढा विचार कसला करते? तू माझी होस्ट आहे ने, आणि मी तुझा गेस्ट आहे ने. तू मला असा एकट्याला पाठवते. दिस इज नॉट फेअर. हो, 2 मिनिट. तू पुढे हो ना, मी आलेच. पक्का ने? हा पक्का. लवकर ये. हा पण अहो काय नाही करत आपला साहेबराव. तुम्ही घाबरताय उगाच बघा. चल साहेबराव, पाहुणा आपल्या ओळखीच आहेत. चल. अरे काट्यात जाऊ नको, इकडं. बघितलं का शेत आपलं सगळं? एक मिनिट.
इकडे पुढे अजून या, घालू नका इथे. मार्ग पुढे आपला अजून. हा हा आता काय झालं? अरे एलर्जी रे बाबा, हे सगळा वास आहे नाही मला फावत नाही. अरे ये एनिमल मध्ये किती जर्म्स असते तेरे को मालूम नहीं के आदमी बीमार पड़ सकते. थांब साहेबराव, दही दूध खाताना होत नाही वाटत त्रास? ते नाही होत, ते पाश्चराइज असते ने. या घोटाळाचा समजाच घोटाळा आहे. हे? हा? काय नाही. हो, आता तरी सांगा की असं का होतंय? डोळं बंद केल्यावर तुम्ही का दिसताय? राणाजी मला आवडतात, पण त्यांना मी आवडतेय का? त्यांच्या बोलण्यातून तर ते कधीच स्पष्ट नाही झालं. मग आता अशा वेळेस मी काय सांगू त्यांना? जे मनात असेल ते सांगा. अहो, एवढं दिवस झालं तुम्ही सांगतो सांगतो म्हणल्या, पण काय बी सांगितलं नाही. मला थोडा विचार करू दे. नक्की तुम्हाला असं का होतंय त्याचं? अरे देवा, म्हणजे तुम्हाला बी कळलं नाही अजून? मला वाटलं असू द्या असू द्या. हो, पण जरा लवकर विचार करा. सांगूया का खरं खरं? नाहीतर आपणच प्रेमात पडून मागे लागलोय असं नको वाटत. राणाजींच्या मनात काय आहे हे आधी समजून घेतलं तर. डायरी वाचूनही त्यांना हा प्रश्न पडलाय, म्हणजे अजून तरी त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. नाहीतर तसं सांगितलं असतंच की त्यांना. चल साहेबा, चल चल चल. ए हे शेत किती मोठं आहे रे. फिरून फिरून पाय दुखतील एवढं मोठं आहे. ए हे सगळ्या शेतामध्ये काय काय येते? समोर जे दिसते ते समजा येते. ए आणि ह्याचा पैसा किती मिळते? पैसा मिळतोय, पोटा पाण्यापुरता मिळतोय. पाण्यापूर आणि कोणाला मिळते ते? म्हणजे हे सगळं आहे कोणाच्या? शेतमालकाचं. ए तुझ्या ते राणा आहे ना, राणा, त्याच्या घरी कोण कोण असते? त्याच्या घरी समजे असतात. तुम्ही शेत बघा आलाय का खरेदी करा आला? रस्त्यात चौकशा वगैरे. चढ साहेबराव. सगळा आशाच आहे वाटते, सगळा घोटाळाच करते हे लोक. झाला का विचार? सांगते. आपल्या डोळ्यासमोर कोण व्यक्ती दिसते हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आपल्या मनाला ज्या व्यक्तीबद्दल आपलेपणाची भावना, जिव्हाळा, ओढ वाटते, ज्या व्यक्तीवर आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं, ती व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर दिसते. आणि बहुतेक वेळा तीच व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार ठरते. अच्छा, असं आहे होय. पण मग डोळं बंद केल्यावर तुम्ही का दिसताय? आता तुमच्या मनाची स्थिती काय हे तुम्हीच सांगायला पाहिजे, मी कसं सांगणार? म्हणजे म्हणजे मला डोळं बंद केल्यावर तुम्ही दिसता, कारण आपली जवळची दोस्ती आहे. दोस्तीला जीव देणारी जीवा भावाची दोस्ती आहे. हा, ते आपलेपणा
अजून दुसरं काय ते? जिव्हाळा, ओढ. हा, आपलेपणा, जिवाळा, गोड समजे आपल्या दोस्तीत. म्हणजे आपल्या दोस्तीचं प्रेम आहे. पण हो, पण तुम्ही तर म्हणला होता जिच्या संग लग्नाचं प्रेम आहे ती दिसणार म्हणून. मग अरे वेड्या, हेच लग्नाचं प्रेम आहे. कसं आणि कधी कळणार तुला? घोटाळ होता गयो, घोटाळ होता गयो. अहो अहो काहीतरी घोटाळा झालं वाटतं. हो. जाऊ द्या, तुम्ही चला चला. हे ब्लडी केटल, काय अक्कल आहे की नाही तुझ्या हे बेलाला? सगळा माझा पाय खराब करून टाकला. अहो चूक तुमची आहे. तुम्हीच बरं आबाळाकडे बघत चाललाय आणि बोलता बोलता पाय पडला कुठं नको तिथं. दिस इज रिडिक्युलस. व्हॉट हॅपन? अरे जो ने हे समजो घोटाळ होता गयो. या बेलाने माझ्या पग ऊपर शीट केला. एक तर ह्याच्या हे नोकर, हे मला नीट काही सांगत नाही. आणि हे बेल कधीपासून मला खुन्नस देते माहितीये. मी तर तुला सांगते, अशा हे बेलाला नाही ना काठीने मार मार मारला पाहिजे, म्हणजे परत अशा हिम्मत नाही करणार. थांब. अरे कल्पेश, हे साहेबरावला धक्का जरी लागला, उभ्यातून हात काढून हातात देईन. पाहुणा पाहुणा म्हणून लाड करायलोय, डोसक्यावर बसायला तुम्ही तर. हे रब मुख्य जनावरांसंग कसं वागायचं कळत नाही वय. अरे त्यात काय एवढं? अरे पैसा टाकला तर असा 10 जनावर विकत घेईल मी. लायकी आहे काय बेलाची? पाहुणा साहेबराव भाऊ आहे आपला, बैल नाही. जिगरी दोस्त आहे माझा. आणि यो पैशाचा माज तिकडे शहरात. मी दाखवते ते पैशाच्या माज, आणि तू काय करते? कल्पेश, तू पण तर मला हे बॉडीच्या माज दाखवते ने. तोंड सांभाळून बोला. चुकला तर वाट धावतो, भुकला तर वाट लावतो. आठ धावते माय फूट. कल्पेश, स्टॉप इट. अरे पण बस. राणाजी, पाहिजे तर मी तुमची माफी मागते, पण तुम्ही चिडू नका. अहो, याच्यासाठी तुम्ही कशाला माफी मागताय? या असल्या माणसांना कळत नाही वय मुख्य जनावरांसंग कसं वागायचं ते. माणसपेक्षा जनावर इम्पॉर्टंट आहे के? कल्पेश बस. अरे पण बस आता, अजून वाद नकोयत मला. चल इथून. अंजलीबाई, पण तुम्ही का रागावताय? राणाजी, मी तुमच्यावर नाही रागवली, पण आता कल्पेशही ऐकत नाही, तुम्ही ऐकत नाही. मग जर माझं ऐकायचंच नसेल तर इथून निघून गेलेलंच बरं ना. जाते मी, नंतर भेटू. अहो अहो ऐका तर. अहो बघ, मी बोला था ना, तू काहीतरी घोटाळा करणार म्हणून. गेला ना आता बाई तुझ्यावर उसून. अरे ही मुंबईची खुल्या टाळक्याची शाणी नसत्यात रे. परत इथे येऊ देत.
तुझ्या टक्कुरात धोंडच घालतो बघ.